माझा फोन कुठे आहे? तुमच्या घरच्यांकडेच दिलाय. की मग तुमचा फोन तरी द्या मला. पेशंटला फोन द्यायला अलाउड नाहीये. अहो प्लीज मॅडम, मी एकच फोन करतो आणि लगेच तुम्हाला फोन परत देतो, कुणाला काहीच कळणार नाही. ठीक आहे. पटकन जे काय करायचं ते करा. डॉक्टर आले तर ओरडतील मला. होय, थँक्यू. सत्या, कोणाला फोन करतोयस? जी तुझ्या जीवावर उठली तिला? ज्या पूर्वी तुला मरणाच्या दारात उभं केलं तिच्याशी काय बोलायचंय तुला? अगं मम्मी, मला काळजी वाटते त्यांची. काळजी वाटायचं काय त्यात? तू इथं पडू नयेस, तुला आली का बघायला ती? तुला गोळी घालून बसली असेल आराम करत तिथं घरात. अगं मम्मी, काय सांगता येते? त्यांना यायचं पण असेल, पण काय अडचण आहे सांग की तिला. इन्स्पेक्टर आहे ना ती, कवा बी येऊ शकती. पण तुझ्या जीवाची काही पडलीच नाही तिला ना, तर काय येईल ती? मम्मी फोन दे इकडं. आणि तू पुन्हा जर फोन लावलास ना तर तुझी नोकरी घालून टाकीन कायमची. चुकलं माझं, परत नाही असं होणार. आता बघच पोलिसांनी कसा दणका बसतोय ती. होय, हिंमतच नाही होणार कुणाची सत्यदादावर कारवाई करायची. आता समजाने डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं काय? तिने बेट आता घाबरली, तिला ठावाय का तिची नोकरी जाणार आहे म्हणून. त्याच्यामुळे ती आता इथं येईल, सत्याचं पाय धरल, त्याची माफी मागल. पण आपण तसलं काहीच होऊ द्यायचं नाही, तिला इथं उभीच करायची नाही. कारण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तिच्यामुळे तुमचा सत्यादादा हित आहे आज. सोन्या तू आणि म्हणे तुम्ही दोघं जण रूमच्या बाहेर थांबा. आणि ती दुसरी दोघं जण पण आहेत ना, त्यांना तिकडे मेन गेटवर बाहेर उभं करा. आणि जर कुणी बाहेरचा माणूस भेटायला आला का डायरेक्ट मला व्हिडिओ कॉल करायचा. मी सांगितल्याशिवाय कोणाला आतमध्ये जाऊ द्यायचं नाही. जर ती निबेट आलीच तर मग मात्र मलाच बोलवा. मग बघा मी तिचं काय करते ते. चला लागा कामाला. ठीक आहे. कुठं अडकल्यात वाघमार मॅडम काय माहिती. इथे का नाही लवकर, कोण नाही तोपर्यंत. वाघमार मॅडम चाल लवकर, कोण नाही तो रात शिरतेल आपल्याला. या सावकाश. बलवा दिसते नवरे म्हातारी. वा वाघमार मॅडम वा, काय अभिनय करताय माहिती का तुम्ही. आता शक्य असतं का ना तुम्हाला आत्ताच पारितोषिक दिलं असतं. खतरनाक ऍक्टिंग. मी एक सांगू का, कनवाळीने अशा प्रेमळ आजीला कोण अडवते हो? कोणी विचारलं कोण आहेत म्हणून तर सांगू सत्याच्या आजी आहेत, सत्याला भेटायला निघाले. हे आजी दिसते. खरं सांगू का, तुम्ही आजीच्या पण आजी दिसताय. गप बसता का तुम्ही दोघं पण? दिदे, तुलाच हे सगळं करायचं होतं ना, मोबाईल मध्ये दारू कशाला का होतेस ग? आणि ही हट्टाला पेटली ना की काय पण करती. कळलं ना काय काय करतेस ते? होय, माझ्याशी पण कशा वागल्या माहिती आहे ना तुला. सत्यदाजींची शपथ घातली डायरेक्ट. मी काय म्हणते बलमा दादा, हिला जर सत्यदाजींची एवढीच काळजी आहे तर सरळ नांदायलाच जा ना त्यांच्या बरोबर. हे नांदायला नसते जात, फक्त भेटायचं होतं म्हणून आले. बघितलं, हिथं पण हट्टीपणा. कळतंय ना? अगं आंबरे, तू त्यांच्याकडे कायमच असणार आहे. आता आपल्याला आज जायला पाहिजे, कोण नाही तो रात शिरू आपण. नाहीतर मम्मीनं बघितलं तर लई दंगा घाल. बरं दिदे, तुम्ही दोघं जावा, मी इथंच थांबते. तू कशाला जमते, चल की तू बी. अरे असं काय करताय? ही म्हातारी झाल्या, मी तर आमरीच आहे ना, मला ओळखतील की त्या. हा बरोबर की आंबरे तुझं. तू इथेच थांब, आम्ही जातो. आजीबाई चला. आजीबाई, हे आता तुम्हाला आजीबाई बनवून आज जायचं आहे, त्यामुळे सवय करा. चला आजीबाई चला. चल. ऑल द बेस्ट आजीबाई. या आजीबाई या. सावकाश सावकाश. हा जवळच जायचं, लय लांब नाही. या या सावकाश सावकाश. हा सावकाश सावकाश सावकाश. या 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 आजीबाई, सावकाश सावकाश. पाय खाली बघा. हा सावकाश या. हा या या सावकाश सावकाश. या या हा सावकाश 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 सावकाश. हा या इथं इथं जवळच आहे. या हा सावकाश सावकाश.
हा आता इथंच आहे. या माननीय कुठे चाललाय तुम्ही? थांबा आजीबाई इकडे जरा चेहरा नीट बघ. आज पहिल्यांदा बघतोस मला विचारतो कुठे चाललाय ती. अहो माफ करा, तुम्हाला नाही हो, यांना विचारलं.